आपण बेसिकपासून व्याकरण शिकत आहोत. त्याच्यातला आज आपला डे 3 आहे, ज्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की आपण व्याकरण सिरीज चालू केलेली आहे. मराठी व्याकरणमध्ये आपण बेसिकपासून व्याकरण शिकत आहोत. त्याच्यातला आज आपला डे 3 आहे, ज्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वर्ण काय असतो, स्वर काय असतो, स्वर काय असतं, स्वरादी काय असतं, व्यंजन काय असतं, स्वराचे प्रकार कसे असतात, ते सगळं आपण बघितलं होतं. आणि स्वराचे प्रकार आपण ह्या व्हिडिओमध्ये अजून बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत स्वराचे प्रकार, स्वरादी आणि व्यंजन. तर ज्यांनी अजून माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नाही केलं असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा, जेणेकरून त्यांना मराठी व्याकरण समजायला सोपं जाईल. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला मराठी व्याकरण समजणार नाही. तर चला जास्त वेळ न घेता सुरू करूया आजचा टॉपिक आपण स्वर. तर स्वर म्हणजे काय, मी तुम्हाला स्वर म्हणजे बोलली होती, ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असे म्हणतात. मग स्वर आपण बघितले होते, कोणते होते? अ, आ, ई, उ, ॲ, ऐ, ओ, अ, औ, औपर्यंत होते. आणि रू आणि लू पण होते. आणि ॲ आणि ऑ आपण 2009 नुसार आपल्या वर्णमालेत सामील करून घेतला होता. तर आज आपण त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजेच रस्व स्वर बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली होती. आज आपण याचा ऑन डिटेल अभ्यास करणार आहोत. तर रस्व स्वर म्हणजे काय? रस्व म्हणजे स्वरांचा उच्चार करताना आखूड किंवा छोटा होतो, कमी वेळ उच्चारास लागते, त्याला रस्व स्वर म्हणतात. आपल्या भाषेत समजायला जर गेलं म्हणजे आपल्याला समजण्यासाठी, तर रस्व स्वर काय असतो? ज्याला वेळ कमी लागतो, म्हणजे छोटासा. तर फॉर एक्झाम्पल उदाहरण काय दिलं आहे? अ, ई, उ, रू, लू. म्हणजे उदाहरण बघा, अचा उच्चार छोटा होता ना, असा नाही होत. ई, उ, रू, लू. तुम्ही पण माझ्याबरोबर बोलून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की याच्या उच्चाराला कमी वेळ लागतो. ई, उ, रू आणि लू. म्हणजे ज्यांचा उच्चार करायला आपल्याला कमी वेळ लागतो त्यांना रस्व स्वर म्हणतात. आता तुम्ही रस्व स्वर समजले असाल तर आपण दुसरा स्वर बघूया, दीर्घ स्वर. दीर्घ स्वर काय असतो? दीर्घ स्वर रस्व स्वरच्या अगदी उलट. म्हणजेच या स्वराचा उच्चार करताना अधिक वेळ लागतो. अधिक म्हणजे जास्त वेळ लागतो. उच्चार करताना लांबट होतो, मोठा होतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. म्हणजेच दीर्घ स्वराचा उच्चार करताना आपल्याला जास्त वेळ लागतो. उदाहरणार्थ जर घेतला, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ यांचा उच्चार करायला आपल्याला जास्त वेळ लागतो. तुम्ही पण हा असा बोलून बघा की तुम्हाला समजेल की यांना उच्चार करायला आपल्याला जास्त वेळ लागतो. आणि तिसरा प्रकार आपण बघितला होता तो म्हणजे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर काय होता? संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. दोन स्वर म्हणजेच रस्व व दीर्घ हे दोन स्वर एकत्र येऊन जो बनतो त्याला संयुक्त स्वर म्हणतात. म्हणजे ए, ऐ, ओ, औ. उदाहरणार्थ ए, ऐ, ओ, औ. ए पासून ऐ आणि ओ पासून औ बनलेला आहे म्हणून त्याला संयुक्त स्वर म्हणतात. तर तुम्हाला आता स्वराचे 3 प्रकार नीट समजले असतील. तर आता आपण सुरू करूया स्वरादी. दुसरा प्रकार आपण व्याकरणातला बघणार आहोत, स्वरादी. तर स्वरादी काय आहे? ही मुलगी आहे, ही अगोदर यायची, आता कमी येते. म्हणजेच उदाहरणमध्ये सांगितलं की आत्या पहिले यायची, आता कमी येते. तसंच आता मी तुम्हाला समजते. स्वरादी म्हणजे काय? अम व अहा. दोनच आहे, अम व अहा. म्हणजेच ही अनुक्रमे शिरोबिंदू, विसर्ग यांची चिन्हे आहेत. शिरोबिंदू व विसर्ग यांची चिन्हे आहेत. या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. अजून जर चांगलं समजायचं असेल तर अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो. म्हणजेच स्वरादीच्या आधी वर्णांच्या आधी सगळ्यात आधी अनुस्वार येतो. अनुस्वार म्हणजे स्वरादी लागतो. तर उदाहरणार्थ जर आपण घेतलं अंगण, आता ग आणि न हा व्यंजन आहे, त्यांच्या आधी अंगण. म्हणजे शब्दात अ प्लस अनुस्वार म्हणजे अ अधिक अनुस्वार म्हणजेच अम. म्हणजेच
अनुस्वार व विसर्गाच्या आधी उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर आला, वर्णांच्या अगोदर स्वर आला. दुसरं उदाहरण जर आपण बघितलं, शंकर, श प्लस श अधिक अ इक्वल टू शं. शं उच्चारात अ येतो बघा. अनुस्वाराचे पण दोन प्रकार पडतात. काहींमध्ये न चा उच्चार होतो, काहींमध्ये म चा उच्चार होतो. शं, शम. आता याच्यात न चा उच्चार झालाय. म न स्थिती, मनस्थिती. न अधिक अ अधिक विसर्ग न. न आपण हे आहाच्या याच्यात वापरतो. तर तुम्हाला स्वर आधी समजला असेल. आता तिसरं आपण बघणार आहोत व्यंजन. व्यंजन मी तुम्हाला मागच्या याच्यात पण शिकवलं होतं. तिसरा भाऊ व्यंजन म्हणजेच स्वरांच्या अगदी उलट. याचा उच्चार स्वतःहून होत नाही. व्यंजनांचा उच्चार स्वतःहून होत नाही. जर आपण स्वरमध्ये बघितलं होतं की ज्याचा उच्चार स्वतःहून होतो, पण व्यंजनात याचा उच्चार स्वतःहून होत नाही. व्यंजनांमध्ये त्यांचा उच्चार स्वतःहून होत नाही. तो पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वरांची मदत घ्यावी लागते. कोणाची? स्वरांची. जर आपण बघितलं क क प्लस अ म्हणजे क अधिक अ यांना मिळून क तयार होतो. तसंच क पासून ते ळ पर्यंतचे सगळे वर्ण व्यंजन असतात. क पासून ते ळ पर्यंतचे सगळे वर्ण व्यंजन असतात. तर आपण व्यंजनला अजून डिटेलमध्ये बघूया. पहिले तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला कामात येईल. तर आता आपण बघणार आहोत व्यंजन. तर आत्ता आपण व्यंजनाची व्याख्या बघितली की स्वरांच्या उलट असते, म्हणजे ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही. तर व्यंजनामध्ये काय काय येतं? क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न म्हणजे यांचे वेगवेगळे उच्चार येतात. आता आपण बघितलं तर क ते फ चे म्हणजे क, ख, च, छ, ट, ठ, त, थ व प आणि फ हे कठोर व्यंजन आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं ग, घ, ज, झ, ड, ढ, ट, ध, ब, भ हे मृदू किंवा सौम्य उच्चार होतो. यांचा सौम्य उच्चार होतो. आणि जे शेवटचे असतात ड, त्र, न, न, म हे अनुनासिक म्हणजेच नाकातून उच्चारले जातात. यांचा उच्चार नाकातनं होतो, म्हणून यांना अनुनासिक किंवा नाकातनं उच्चारले जाणारे व्यंजन म्हणतात. यांना आपण अजून विस्तारित भागात बघणार आहोत. आणि खालचे जे आहेत म्हणजेच य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत, ज्यांच्या उच्चाराला म्हणजे यांना अस्वराची मदत घ्यावी लागते. य अधिक अ य, र अधिक अ र आणि श, श, स म्हणताना तोंडातून उष्ण बाहेर पडते, म्हणजेच यांना उष्ण स्वर म्हणतात. आणि महाप्राण. महाप्राण म्हणजे ज्या अक्षरात ह चा उच्चार होतो, म्हणजेच मोठा श्वास घ्यावा लागतो आपल्याला किंवा मोठ्याने बोलावं लागतं. उदाहरणार्थ ख अधिक ह ख, घ अधिक ह घ. आणि हे जे व्यंजन आहे ते 25 व्यंजन आहेत, ज्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. स्पर्श म्हणजे हे व्यंजन बोलताना आपल्या तोंडातील वेगवेगळ्या भागांना जे स्पर्श होतात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. कारण उच्चार करताना आपली जीभ, ओठ तोंडातील भागांना स्पर्श करते. तर आपण पुढच्या भागात व्यंजनांचे हे स्पर्श व्यंजन व कठोर व्यंजन, सौम्य व्यंजन, मृदू, अनुनासिक व्यंजने अजून विस्तारित भागात बघूया. जोपर्यंत अजून जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.